एक वाटी शाबूत तांदूळ घेतले, भिजायला घालते. कमीत कमी 6 तास तर भिजले पाहिजे. तांदूळ आहेत हे पावणा वाटी घेतली आणि 1 वाटी शाबूत तांदूळ. आता ही स्वच्छ धुवून भिजायला घालते. हे पण कमीत कमी शाबूत तांदूळ एवढं भिजवायचं. वडी संगत भिजायला घालते. एवढं घेतलं आहे. 1 वाटी पूर्ण घेतले शाबूत तांदूळ. या अर्ध्याला वर घेतले वरवीस तांदूळ. पूर्ण मी रात्रभर भिजवणार आहे आणि सकाळ बनवणार आहे. आम्ही 1 वाटी शाबूत तांदूळ घेतलं होतं, भिजायला घालून ठेवले 5-6 तास. आणि ह्याच्यावरती बुडवलं एवढं पाणी ठेवलं होतं. म्हणजे पूर्ण पाणी नितळून नव्हतं काढलं, थोडंसं जेव्हा शाबूत तांदूळावर वरती पुरतं पाणी ठेवलं होतं ते सगळं शोषून घेतलेलं आहे. आता मी हे असं मोकळं करून घेते. आता हे शाबूत तांदूळ भिजून चांगला हे झाला आहे, मिक्सर झाला आहे, पूर्ण भिजला आहे. असं केलं तर पीठ होते. तिथपर्यंत भिजवायचं आहे. सगळा मॅच होतोय तांदूळ. एवढा भिजवून घेतला आहे. म्हणजे वर पाणी शाबूत तांदळाच्या वरती पाणी ठेवलं होतं थोडंसं. 5-7 तास भिजायला घातला. आणि 1 वाटी वरवीस तांदूळ आहेत, ते पण 5-6 तास भिजवून घेतले. आता ही दोन्ही मी वाटून घेते मिक्सरमध्ये घालून. थोडं थोडं पाणी घालून वाटून घ्यायचं आहे. ही मी एक तांब्यावरून पच कमी आहे तांब्यावरून पाणी घेतले. तर हे आता थोडं पाणी ओतून वाटून घेते. त्यात बुडेल एवढं पाणी ओतले आणि वाटून घेते. बघा तांदूळ बुडेल एवढं पाणी आहे. आता हे वाटून घेते. असं मुलांना म्हणून वाटून घेतले तर थोडंफार कण जाणारच. म्हणजे ना एक गाळून घेते मी. अशी गाळून घेतली पुरणाच्या चाळणीनं. वरवीस तांदूळ येतं भिजवून घेतले 6 तास. आता ही पण वाटून घेते. शाबूत तांदूळ वाटून घेतलं. हे शाबूत तांदूळ वाटलेले तर एवढा निघाला आहे तांदूळ. पण परत वाटलं टाकते वाटलं. एकदा फिरवून घेते मिक्सरला. असं पडलं आहे बघायची. गाळून घेतले. हे वरवीस तांदूळ घेतले वाटून, ते पण गाळून घेते. वरवीस तांदूळ घालताना एवढा नाही त्रास होत. शाबूत तांदूळ घालताना पटकन नाही गळत, चिकट असतं ना. आता हे मी परत फिरवून घेते. शाबूच्या तांदळाचं आहे. तांदूळ घेतले गाळून.
एकदा फिरवून घेते, गाळून घेते. सगळंच घेतले मी गाळून. आता वाटून काय थोडंसं लागलं नाही वाटणार. सगळं क्लीन झालं. पडले पीठ. शाबूचा तांदूळ आणि वरवीचे तांदूळ दोन्ही 6-6 तास भिजायला घातले, एक वाटी. आणि ते वाटून आता गाळून घेतलं मी. आणि एवढा घट्ट आहे अजून. हे बघा, हे सारखे दोन्ही डबे येते, कुकरचे डबे येते, दोन्ही सारखेच आहेत. आणि जेवढे पीठ आहे एवढंच मी पाणी घेतले. ते पाणी आता उकळायला ठेवते. तेवढंच घेतले आणि थोडंसं काढून घ्यायचं. एवढं मी वर ओतते पाणी. मी काढून घेणार आहे पाण्याला उकळी आल्यावर. घट्ट झालं तर असं थोडी जास्त ओतले. आणि आता उकळी आणते पाण्याला, मीठ टाकते आणि उकळी आणते. दीड चमचा मीठ घेतले मी. याच्यातला चमचा मसाले डब्यातला मोठा, म्हणजे पोहे खायचा 1 चमचाला बी कमीच असेल. मसाल्यातला 1.5 चमचा घेतलाय मीठ. थोडं टाकले. जास्त मिठाचं काही काम नाही. वाटलं तर परत बघायचं, जरा चाकून टाकायचं. अशी झाले कंठे पीठ. वरवीचं तांदूळ आणि शाबूचं तांदूळ भिजायला घातले 6 तास. तर पाण्याला उकळी आलेली आहे. आता मी आणि हे एक्स्ट्रा पाणी टाकलं होतं ते ह्यात काढले मी परत. जे एक्स्ट्रा घातलं तर जेवढं पीठ तेवढंच पाणी घेतले आणि एक्स्ट्रा टाकलेलं ह्यात काढून घेतले. लागलं तर वापरणार आहे. मी यात सगळं ते डबा पाणी पिठाचं ओतून घेतला. एक बी कुठली झाली नाही. हलवायचं असतं पटापट. एक पण अशी कुठली झाली नाही. आता गॅस फासच आहे अजून. ह्याला ताव येतो फासच ठेवायचा. नंतर मग उकळल्यानंतर मग बारीक करायचा. हे पीठ चांगलं शिजवून घ्यायचं. माझा व्हिडिओ जरी आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका बहिणी. व्हिडिओ पूर्ण बघा. पूर्ण बघितल्याशिवाय तरी कुर्ती कळतच नाही. अर्धवट बघून पूर्ण बघायला लागतो. तेव्हाच काय आहे ते कळतं. कोणाचं पण एकदा
अर्धवट सोडून नाही कळत. पहिला टाकलाय अर्धा चमचा आणि अर्धा चमचा ही मिरची पावडर आहे फराळाची. नुसती मिरची कुठून आणलेली आहे, घरीच बनवलेली आहे. मिरची पावडर टाकली, मीठ टाकले, शिजले चांगलं पीठ 15 ते 20 मिनटं. आता पटापटा घालून घेते सगळ्या गाठी चटणीच्या पावडरचा. मी आता हे असंच ताटातच हे केले. ताटावर नेऊन टेरेसवर ठेवणार आहे. शिजतंय तोपर्यंतच घालते अर्धा निमा, नेवल्यावर घालते आज. मी ते अशीच ताटात आम्ही टेरेसवर नेऊन ठेवणार आहे. छोटे छोटेच केले ते मी. तिखटाच्या निम्या तिखटवाले असे घेतले. थोडंसं हलकंसंच हलवायचं. असे ताटं मी टेरेसवर नेऊन ठेवते सुकण्यासाठी. मी शाबूचे तांदूळ वरवीस तांदूळ भिजाय घालून केलं होतं सालपापड्या. आता ह्या पूर्ण वाळवून आणल्या तर गच्चीवरनं टेरेसवरनं. 3 दिवस पूर्ण वाळवले ते चांगल्या कडकडीत. अशा ट्रान्सफर झाल्यात. अशा ट्रान्सफर झाल्यात, वाळून अशा वाकड्या तिकडे झाल्यात. ते होतातच वाळून वाकड्या तिकडे. असे झाले. तुम्हाला आता मी तळून दाखवते. दाखवले सगळे कुर्ते तुम्हाला. ट्रान्सफर व्हायचं का डबल टेबल फुलत आहे.
असे फुगत आहेत बघा, डबल टिबल होतात. नाही, सफेदचं मी जास्त म्हणजे तिखटवालेच केले ना. सफेदचं एकच ताट केलं होतं, ते दाखवते तुला. एकच ताट केलं, ते जास्त केलं नव्हतं. मी ती मिरची पावडर घातली फराळाची, दुसरं काय नाही. त्यात मीठ आणि मिरची कुठून आणलेली आहे डांगावरून. हे सफेदवाले होते, ही सफेदवालीची आहे. मी तळलेले लाल मिरची टाकून पावडर टाकून केलेले आहे. शेंगदाणा भाजून घेतलं आणि ते फेण्यावर भाजून घेतलं ना, खूप छान लागते ते खायला. एकदम सगळं दाखवते मी पुढची. एवढं खुसखुशीत होते, तोंडात टाकस तर वेगळं होते, खूप छान होते. या पद्धतीने एकदा करून बघा. कशा वाटल्या माझे ते पण सांगा. पूर्ण कुर्ते दाखवते, एक डबल होते त्या फिरून मोठ्या मोठ्या, खूप छान होतात. खायला चवीला खूप चांगल्या लागतात. त्यात शाबूस तांदूळ असं खस राहत नाही, असं पिठाचं केल्यासारखंच होतात. सेम तांदूळ नाही दिसत त्यात, खूप छान होतात. या पद्धतीने एकदा करून बघा. कशा वाटल्या ते पण सांगा. आवडलं तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. माझा व्हिडिओ नक्की संपूर्ण बघा. सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.